नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पण आपल्या नवोद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, 2025मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अतिवृष्टी झाली आणि प्रत्येक शेतकऱ्यांना या पीक विम्याची प्रतीक्षा लागून होती. पण मित्रांनो, जवळपास आता ही प्रतीक्षा आपली संपलेली आहे, कारण सरकारने आता नुकताच या संदर्भात एक जी आर काढलेला आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा कसा देता येईल त्यासंबंधी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेऊन लवकरात लवकर पीक विमा वाजपा संदर्भात त्यांच्याकडून एक आश्वासन घेतलेलं आहे. मित्रांनो, आता सुरुवातीला जर बघितलं आपण तर बीड जिल्ह्यामध्ये परवा जो मोर्चा निघाला होता मित्रांनो, अखिल भारतीय किसान सभेचा जो अत्यंत प्रचंड असा मोर्चा निघाला होता, त्याचा काही का होईना थोडाफार तरी परिणाम या सरकारवर झालेला आहे आणि पीक विमा कंपन्यांनी लगेच आपल्याला आता पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणी जवळपास 22 जिल्ह्यामध्ये मित्रांनो पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये जवळपास परभणी असेल, सांगली, नांदेड, नंदुरबार, रत्नागिरी, वाशिम, अहिल्यानगर, पुणे, रायगड, नाशिक, पालघर या ठिकाणी बरेचसे शेतकऱ्यांनी SMS आलेली आणि पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली मित्रांनो. त्यानंतर चंद्रपूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा, बीड, जालना, धाराशिव या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतारला होता त्या शेतकऱ्यांना मित्रांनो आता पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. काही लोकांना SMS यायला लागले मित्रांनो. या ठिकाणी आपण विचार जर केला तर महाराष्ट्र सरकारनं आपल्या महाराष्ट्रामध्ये 9 कंपन्यांना या ठिकाणी मान्यता दिली होती या खरीप पीक विमा उतरण्यासाठी आणि बरेचशा शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता आणि त्यांना आता दुहेरी फायदा मिळणार आहे मित्रांनो. मग सुरुवातीला आपण जर बघितलं तर नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना जवळपास 18,000 रुपये हेक्टरी मदत केलेली होती आणि पेरणीसाठी सुद्धा काही, कारण त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचं जमीन वाहून गेली होती, पीक वाहून गेलं होतं, तेव्हा 10,000 रुपये एकरी त्यांनी पीक पेरणीसाठी दिली होती. हे नुकसान झाल्यामुळंच आता शेतकऱ्यांनी प्रतीक्षा होती आपल्या पीक विम्याची, पण ती सुद्धा आता प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो. तुम्ही जर नवीन असेल या चॅनलवर अशीच नवीन माहिती घेण्यासाठी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण अशीच नवीन माहितीचे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करत असतो. त्यामुळे योग्य ती माहिती तुम्हाला शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. मग कोणतीही योजना असो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी, फळबागाची योजना असो किंवा कोणत्या अनुदानाची योजना असो, कोणत्याही जरी स्कीमी असेल गव्हर्नमेंटच्या तर या चॅनलवर मी नेहमी टाकत असतो मित्रांनो. आता सध्याला 20 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप चालू आहे आणि उरलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पीक विम्याचं वाटप चालू होणार आहे, कारण यांच्या दत्तात्रय मामा भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मीटिंगमध्ये या कंपन्यांना 72 तासाचा वेळ दिला होता आणि सरकारचा जो हिस्सा असतो मित्रांनो पीक विम्याचा, त्या हिस्सापोटीची जी काही रक्कम होती ती गव्हर्नमेंटनं या पीक विमा कंपन्याला दिलेली आहे आणि आता पीक विमा वाटपाचा जवळपास आता मुद्दा संपत आलेला आहे. त्यामुळं आता आपल्याला फक्त पीक विमा लवकरात लवकर कसं मिळेल यासाठी आपल्याला काहीतरी मित्रांनो काही जी आवश्यकता असते, आपलं आधार कार्ड असेल, बँक कार्ड असेल, जे आपण जे का बँकेशी आपण त्या निगडीत केलेलं असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना आपल्याला आधार लिंक करणं आहे, तेव्हाच आपल्याला पीक विमा मिळेल. आणि पीक विमा जर उशिरा जरी आला मित्रांनो काही घाबरायचं कारण नाही, कारण प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विमा उतरलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याच्या पीक विमा भरल्याच्या पावत्या असतात. त्यासाठी मित्रांनो जास्त घाबरायचं काम नाही, प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे आणि आता 22 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आता मी वर त्या 22 जिल्ह्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि राहिलेल्या जिल्ह्याला सुद्धा मित्रांनो लवकरात लवकर पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे काही घाबरून जायचं कारण नाही. फक्त आपलं एकच काम आहे, आपण बँकेत जायचं, आधार कार्ड, बँक कार्ड, आपलं जे बँकेचं आपण दिलेलं आहे त्या बँकेशी आपण हे निगडीत करणं आहे मित्रांनो आणि KYC पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पीक विमा मिळणार आहे मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण मी या चॅनलवर नेहमी जर बघतो मित्रांनो माहितीपट व्हिडिओ या ठिकाणी टाकत असतो. त्यामुळे या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.